संदीप जी तोड़नकर, बंधु जी वारिशे, रोशन भाई फाड़के, महेश जी भाटकर, सुनील जी कोकरे, फिनोलेक्स कंपनी। सेकंड मैच अब आपके लिए घोड़े वटार, अक्रम 11 घोड़े वटार और आरसीसी नाकरे, इन दोनों टीमों के बीच टॉस जीतकर पहले बल्लेबाजी करने का, बैटिंग करने का फैसला हो चुका है अक्रम 11 घोड़े वटार की टीम का। हाजी हनीफ मोहम्मद मुल्ला जो कि हमारे गोल्फ चैंपियंस ट्रॉफी के स्पॉन्सर है, उनका भी स्वागत है। मैन ऑफ द मैच, मैन ऑफ द सीरीज, मैन ऑफ द मैच जो कि गोल्फ चैंपियन ट्रॉफी की तरफ से दिया जाएगा। और उसी तरह मैन ऑफ द सीरीज सुरेश सालवी इसके प्रमुख स्पॉन्सर है। नाकरी टीम एक्स्ट्रा प्लेयर भेजिए कमेंट्री बॉक्स में। नाकरी एक तरफ विक्रम नार्वेकर है, दूसरी तरफ इस समय गौरव नागवेकर, इनके बीच ये मैच होगा। पहले मैच में जो कि महापुरुष की टीम टूर्नामेंट से बाहर हो चुकी है, गांवकड़ी की टीम ने अगले राउंड में प्रवेश किया है। नवलाई पावंदई मीरा है, अहमदी पावस की टीम है, आरसीसी नाकरे, अक्रम 11 घोड़े वटार की टीमें आज मैच खेल रही है। घोड़े वटार की टीम सेमीफाइनल में दस्तक दे चुकी है। थर्ड मैन इस समय बैकवर्ड पॉइंट कवर, ये समय ऑफ साइड की फील्ड। सचिन जो कि भाटकर कवर पर तैनात है, नए ओवर लेकर दाएं हाथ के गेंदबाज राइट एम ओवर द विकेट से गेंद करेंगे। स्वप्नाज जो कि पारी का पहला ओवर आरंभ करने के लिए तैयार हो रहे हैं। स्वप्नाज के हाथ में गेंद है और इस समय हमारे दोनों ऑफिशियल अंपायर जो कि पंकज जी और सज्जाद जो कि पंकज जी के स्थान पर खालिद मेन अंपायर है। और इस समय खेल की शुरुआत ऑफ स्टंप के बाहर बैकफुट पर चले, अपने पंजों पर उछलते हुए सीधे पॉइंट की दिशा में गेंद को धकेल भर दिया हल्के हाथों से गौरव ने, और 1 रन के साथ खाता खोल चुके हैं। पावर प्ले का पहला ओवर है, इस समय 4-4 ओवर का मैच, और ऐसे में पहले बल्लेबाजी करने का, बैटिंग करने का फैसला किया है अक्रम 11 घोड़े वटार की टीम ने। उनके बाबू सलामी के बैट्समैन सामना करेंगे। तेजी जी सिरविया हमारे स्कोरर, उसी तरह यूट्यूब लाइव की जो हमारे स्कोरर है, यानी कि जो आपको सीधा लाइव प्रसारण किया जा रहा है, सोनम जी चौहान जिनके नेतृत्व में, सागर जी लिंगायत, सफवान बारगिर कैमरामैन जबरदस्त आपके लिए दिखा रहे हैं इस मैच का सीधा प्रसारण। जो इकलौता कैमरामैन है सफवान बारगिर। लेकिन इस बीच इस ओवर की ये गेंद बाबू ने अपने स्टोक के लिए जगह बनाई है और गेंद आ रही सीधे फील्डर को बीट करते हुए ऑन साइड पर। दूसरे रन के लिए भागे दोनों बल्लेबाज, जब तक की थ्रो आ रहा है विक्रम के हाथ में 2 रन, और इसी 2 रन की मदद से 3 रनों की संख्या हो चुकी है अक्रम 11 घोड़े वटार की टीम की। फिर से एक बार सामना करने के लिए तैयार हो रहे हैं बाबू, राइट हैंड बैट्समैन। घोड़े वटार की टीम पहले टॉस जीत चुकी है। गांवकड़ी यानी कि गोल्फ 11 गांवकड़ी की टीम टूर्नामेंट के सेमीफाइनल में है। और इसी बीच अगली गेंद स्वप्नाज राइट हैंड ओवर द विकेट से बाबू के लिए गेंद डालेंगे। 4-4 ओवर का मैच, देखना कि क्या रणनीति होगी, क्या स्कोर होगा इस समय घोड़े वटार की टीम का। लेकिन शुरुआत नपीतली हो चुकी है। अगली गेंद स्वप्नाज की, ऑफ गेंद को उठाकर खेलना चाहते थे सीधी ग्राउंड की दिशा में। गेंद जब तक की फील्ड हो रही है ऑन साइड में, 1 रन बाबू के खाते में, और घोड़े वटार टीम का स्कोर बढ़ता हुआ अक्रम 11 की टीम का 4 बिना किसी विकेटों के नुकसान पर। एक बार फिर यहाँ पर इस मैदान के ऊपर जो हमारी पब्लिक आ चुकी है उनका भी स्वागत है, और यूट्यूब के माध्यम से जो अपने मोबाइल फोन पर ये टूर्नामेंट के मैचेस देख रहे हैं उनका भी स्वागत है। हमारे इस मैच को देखने के लिए 200 का आंकड़ा पार हो चुका है, और ये 200 का आंकड़ा घर बैठे जहां जगह मिल रही है वहां से इस मैच को देख रहे हैं, उनका भी स्वागत है इस गोल्फ चैंपियंस ट्रॉफी में। फिर से एक बार स्वप्न चले गेंद देकर पहले ओवर में
इस समय गौरव हो गए, शॉट पिच गेंद स्टोक के लिए 6 गेंद बनाई है, गेंद जा रही है लॉन्ग लेग बाउंड्री लाइन की तरफ, अंपायरों का इशारा 6 रनों का। जैसी शॉट गेंद मिली पोजीशन किया गौरव नागवेकर ने और बहुत ही बड़ा स्ट्रोक लगा दिया है लॉन्ग लेग के ऊपर, गेंद 6 रनों के लिए, छक्के के अकाउंट खुला घोड़े वटार की टीम की पारी में। रन संख्या कुल मिलाकर 10 रन। आखिरी गेंद बाकी, जो कि 2 गेंदें बाकी है। इस टूर्नामेंट के प्रमुख आयोजन करता है पंकज जी सुरवे, पप्पे शेठ जी जांगड़ी, वैभव शेठ वारिश, नाजिम शेठ मुल्ला, सूरज सालवी, संतू जी जोरे, तेजी जी सुरवे, राजन जी गानेकर, शेखर बनबे, अक्षय चौहान, बंधु शेठ वारिश। और इस समय स्कोर बोर्ड के ऊपर घोड़े वटार की टीम का फिर से गौरव नागवेकर सामना करेंगे। राइट मोड़ द विकेट से गेंद करते हुए ये गेंद आगे निकले, स्टोक के लिए 6 गेंद बनाई, लॉन्ग ऑन के ऊपर से शानदार छक्का जड़ा दिया है, बहुत ही बढ़िया छक्का जड़ाते हुए गौरव नागवेकर बिल्कुल बाहर निकले और इसी बीच स्वप्नाज की गेंद को उठाकर खेला लॉन्ग ऑन के ऊपर 6 रनों के लिए, 16 रन स्कोर। अब भी इस ओवर की 1 गेंद बाकी है, रन संख्या 16 रन। इस समय बिना किसी विकेटों के नुकसान पर पहले ओवर का पावर प्ले के ओवर में हल्के से 3 रन बनाए थे, तब ऐसा लगा था कि शायद ये घोड़े वटार की टीम बड़े स्कोर की तरफ बढ़ेगी पहले ओवर में, लेकिन हकीकत यह है 16 रन बन चुके हैं, 1 गेंद बाकी। इस ओवर में सामना करते हुए गौरव नागवेकर, दाएं हाथ के बैट्समैन, राइट हैंड बल्लेबाज विक्रम को भी बैटिंग करते हुए आप देखेंगे सेकेंड इनिंग में। स्वप्नाज ओवर द विकेट से गेंदबाजी करते हुए इस ओवर के आखिरी गेंद करेंगे। पहला ओवर 4-4 ओवर का मैच है। आरसीसी नाकरे की टीम पहले फील्डिंग कर रही है, बैटिंग हो रही है घोड़े वटार की टीम की। और द विकेट से स्वप्नाज, गौरव को शॉट गेंद बल्ला की गेंद का पीछा किया था, गेंद बल्ले पर ठीक तरीके से नहीं ले सके, विक्रम के हाथ से गेंद निकली थी शॉट थर्ड मैन पर, लेकिन रन की कोई गुंजाइश नहीं है। ओवर की समाप्ति का इशारा हो चुका है अंपायरों का और पहली ओवर की समाप्ति के बाद रन संख्या इस समय 16 रन बिना किसी विकेटों के नुकसान पर। टूर्नामेंट के गोल्फ चैंपियंस ट्रॉफी के जो आयोजक है पप्पे शेठ जी जांगड़ी, पंकज जी सुरवे, वैभव जी वारिशे, नाजिम शेठ मुल्ला, सूरज सालवी, संतोष जी जोरे, राजन जी गानेकर, शेखर जी बनबे, अक्षय जी चौहान, तेजी जी सुरवे, जिन्होंने मिलकर इस टूर्नामेंट को आयोजित किया है। 4 बॉल में 13 रनों की शानदार इनिंग यहाँ पर गौरव के द्वारा, और बाबू अपनी टीम के लिए इस समय 2 गेंदों के ऊपर 3 रन बनाकर बल्लेबाजी कर रहे हैं।
जो कि इस बीच नया ओवर, अगली गेंद, इस बार गेंद को निकाल दिया, बहुत ही जबरदस्त गेंद बाउंड्री लाइन के बाहर, 6 रनों के लिए घोड़ेवटार, अक्रम 11 घोड़ेवटार की टीम का स्कोर बढ़ता हुआ इस छक्के की मदद से 62 रन, 62 रन टूर्नामेंट के हाईएस्ट टोटल की तरफ यहां पर घोड़ेवटार की टीम। और गौरव इस समय बल्लेबाजी कर रहे हैं इस छक्के की मदद से, जबरदस्त बल्लेबाजी, एक मैच विनिंग स्कोर खड़ा कर रही है धीरे धीरे यहां पर अक्रम 11 की टीम। क्रिकेट अनिश्चितता से भरा हुआ खेल, सचिन बाटकर की गेंद, फिर से बार बढ़िया गेंद, इस बार उठाकर खेला लेकिन कॉट एंड बोल्ड का चांस, गिर के नीचे सचिन, और इसी बीच गौरव की पारी समाप्त। लेकिन जबरदस्त पारी खेली, यादगार पारी खेली इस मैदान के ऊपर। 9 गेंदों में 35 रन बनाने के बाद अभी आउट हो चुके हैं और अपनी टीम के स्कोर को पहुंचा दिया 62 पर 62 रन स्कोर, 2 विकेटों के नुकसान पर क्वार्टर फाइनल का मैच यहां पर आरंभ हो चुका है। टॉस जीतकर पहले बल्लेबाजी करने का फैसला किया अक्रम 11 घोड़ेवटार की टीम ने आरसीसी नाकरे के खिलाफ। बाबू और इस समय गौरव नागवे ने पारी की शुरुआत की लेकिन बाबू आउट हुए, उसके बाद गौरव ने जबरदस्त पारी खेली, 9 गेंदों में 35 रन। अब मैदान पर जा चुके बैटिंग करने के लिए चिन्मय को भेजा जा चुका है बल्लेबाजी करने के लिए, ऋषिकेश क्रीज के ऊपर है इस समय पारी का ये 6वां ओवर। दो गेंदें बाकी है इस ओवर की, चिन्मय आ चुके हैं बैटिंग करने के लिए। 62 रन स्कोर, 2 विकेटों के नुकसान पर इस समय देखना है कि विक्रम अगली इनिंग में बल्लेबाजी किस प्रकार से करेंगे। लेकिन सचिन की ये गेंद और बार उठाने का प्रयास, गेंद टिप्पा खाने के बाद अब रनआउट का मौका बनता हुआ नॉन स्ट्राइक एंड पर चिन्मय जो कि आउट हो रहे हैं और विकेट नंबर तीसरा गिरा। 62 रन स्कोर, 3 विकेटों के नुकसान पर अक्रम 11 घोड़ेवटार की टीम का। हाजी हनीफ मोहम्मद मुल्ला ट्रॉफी के स्पॉन्सर है और नवलाई पावन जो कि देख रहा है कि आज के दिन के बचे हुए मैचेस जहां पर टीमें खेलने वाली है, आज उनकी टीम का खेल भी देखने का मौका बनेगा। लेकिन इस समय तैयार हो रहे हैं सामना करने के लिए ऋषिकेश यानी कि बबलिया, बबलिया के नाम से मशहूर है ये खिलाड़ी। सामना करते हुए इस ओवर में अगली बार गेंद को खेलना चाहते थे, हल्की अपील, लेकिन गेंद ट्रैवल कर रही है बाउंड्री लाइन की तरफ, फील्डर वहां पर गेंद को उठा रहे हैं, मौका बनता हुआ 2 रन लेने का, नट आउट का इशारा, हल्की सी अपील थी लेकिन इसी बीच ये 2 रन की मदद से स्कोर जा पहुंच चुका है 64 के योग पर। 64 रन, 65 रनों का टारगेट, विनिंग टारगेट है 65 रन बनाने का, 65 रन टू विन नाकरे टीम के सामने लक्ष्य है। और अभी भी पारी समाप्त हो चुकी है घोड़ेवटार की टीम के। पहले 4 ओवर के मैच में पहले बल्लेबाजी करते हुए 3 विकेटों के नुकसान पर 64 रन बना लिए हैं। चलते हैं मधुर संगीत डीजे की ओर।
शिवसेना गोळप विभाग पुरस्कृत गोळप चॅम्पियन ट्रॉफी 2024 पर्व तिसरा आपण पाहतोय। या पर्व तिसऱ्यातील आजचा अंतिम दिवस मैदानाच्या आतमध्ये पार पडतोय। मैदानाच्या आतमध्ये अक्रम 11 गुडेवाटा रत्नागिरी हा संघ आणि एका बाजूला RCC नाकरे सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राइक अमोल आपल्याला पाहायला मिळेल। नॉन स्ट्राइकिंग एंडला विक्रम आपल्याला पाहायला मिळतोय। गोलंदाजी मार्कवर दाखल होतोय आनंद नाकरेकर आपल्याला गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होताना पाहायला मिळतोय। गोळप चॅम्पियन ट्रॉफी एंड कडून गोलंदाजी त्याने सुरू करेल। या स्पर्धेचे आयोजक पंकज शेठ सुर्वे, पप्पा शेठ जांगली, वैभव शेठ वारिशे, नाझीम शेठ मुल्ला, तेजस्वी सुर्वे, सूरज शेठ साळवी, संतोषजी जोरे, राजनजी गाणेकर, शेखरजी बनबे, अक्षयजी चव्हाण आणि या स्पर्धेचे आधारस्तंभ भैयाशेठ सामंत, उदयजी सामंत साहेब, नंदाशेठ मुरकर, नेताजी पाटील साहेब, संदीपजी तोडणकर साहेब, बंधुशेठ वारिशे, शिवसेना गोळप विभाग आणि युवा सेना या सर्वांच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित केली जाते। सेकंड इनिंगला सुरुवात होते। मैदानाच्या आतमध्ये आनंद नाकरेकर गोलंदाजी ट्रॅकवर पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा आपल्याला जरूर पाहायला मिळालाय। लेग स्लिपचा क्षेत्ररक्षक चेंडूला अडवेल तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते। धावसंख्या स्कोर कार्डवर 1 पाहायला मिळेल। धावांचा पाठलाग खूप करायचा आहे। 65 धावांचा पाठलाग करण्यासाठी इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळेल। तो मात्र RCC नाकरे हा संघ। आनंद नाकरेकर प्रत्येक स्पर्धेमध्ये चांगली गोलंदाजी करताना जरूर पाहायला मिळतो आणि त्याच्याकडून चांगली गोलंदाजी या पहिल्या षटकामध्ये जरूर अपेक्षित असेल। विक्रम नार्वेकर याची बॅट बोलणं RCC नाकरे संघाला गरजेचं आहे। त्याची बॅट कशा प्रकारे बोलेल याकडे लक्ष असेल। कालच्या दिवसामध्ये चांगला खेळ जरूर केला, हलक्यातून ते मात्र खेळून काढलं जाते। एक धाव पूर्ण केली जाते। दुसऱ्या धावेचा प्रयत्न अमोलकडून जरूर झाला परंतु माघारी परतवले गेले विक्रम याच्याकडून। 2 धावा पहिल्या 2 चेंडूवर जरूर पाहायला मिळालेत। 2 धावा स्कोर कार्डवर असताना दोन्ही फलंदाजांनी आपलं खातं जरूर खोललंय परंतु मोठे फटके या पहिल्या षटकामध्ये जरूर खेळावे लागतील। पॉवर प्लेचं षटक आहे त्यामुळे तुम्हाला इथे मात्र फटके खेळण्याची संधी असेल। 38 सर्कलच्या बाहेर फक्त केवळ आणि केवळ 2 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील। मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे इथे मात्र जेल होतोय, माघारी परतावं लागेल अमोल याला। पहिली विकेट निलेश मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जाताना पाहायला मिळेल। धावसंख्या 2 वर 1 विकेट पाहायला मिळतीये। आनंद यानं आपल्या संघाला यश मिळवून दिलं गेलंय। ज्या कामगिरीसाठी ओळखला जातो आनंद ती इथे मात्र कामगिरी करत असताना अक्रम 11 गुडेवाटर संघासाठी मैदानाच्या आतमध्ये लढत आहे। अक्रम 11 गुडेवाटर रत्नागिरी विरुद्ध RCC नाकरे या 2 संघादरम्यान ही महत्त्वपूर्ण लढत आपल्याला पाहायला मिळतीये। क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जाईल। मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज निलेश आपल्याला पाहायला मिळतोय 1 डाऊनच्या स्वरूपात। राऊंड विकेट उजव्या त्याच्या फलंदाजासाठी गोलंदाज आनंद नाकरेकर गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होत असताना मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न इथे मात्र झेलही पूर्ण होते। विकेट मिळते बॅक टू बॅक 2 विकेट इथे मात्र मिळत असताना शुभम मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज दाखल होते। 2 चेंडूंवर 2 विकेट मिळवल्या गेल्या। मागील पहिल्या 2 चेंडूंवर धावा आल्या 2, तदनंतर तिसरा आणि चौथा चेंडू विकेटसाठी मोजला गेलाय। ऑन हॅट्रिक गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल। हॅट्रिक कशा प्रकारे पूर्ण केली जाईल याकडे लक्ष असेल। शुभम मैदानाच्या आतमध्ये 2 डाऊनच्या स्वरूपात
अतिरिक्त चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. वाईट बॉलचा सिग्नल, लेग स्टिकच्या बाहेर टाकलेला चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. अतिरिक्त धावेने संघाच्या खात्यात भर पाडली जाते. धावसंख्या स्कोअर कार्डवर 3, विकेट मात्र 2. राऊंड विकेटने गोलंदाज इथे पुन्हा एकदा सज्ज होतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र लेग स्टिक उद्ध्वस्त आपल्याला पाहायला मिळते. बॅट बॉलचा संपर्क नाहीये. शॉर्ट सिलेक्शन खराब आपल्याला पाहायला मिळेल. विकेट क्रमांक 3 या धावसंख्येवर. संजोग मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न, पटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. जेल होईल. 4थी विकेट इथे मात्र आनंद याच्या नावावर नोंदली जाते. 3 धावांवर 4थी विकेट मिळत असताना इथे मात्र गोलंदाजी चांगली होतीये आनंद याची. अक्रम 11 गुडेवाडर संघाला एका बाजूने विकेट आणि विकेट पाहायला मिळाल्या. त्या मात्र RCC नाकरे संघाच्या. धावसंख्या 3, विकेट 4 आपल्याला पाहायला मिळतात. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. अक्षय दाखल झालाय. पाहायला गेलं तर आनंद याचं पहिलं षटक जरूर पूर्ण झालंय. 3 धावा त्याने खर्च केले गेले. 4 विकेट मिळालेत. गोलंदाजी मार्कवर विनय गोवेकर आपल्याला पाहायला मिळतील. एक अनुभवी गोलंदाज अक्रम 11 रत्नागिरी संघाचा आपल्याला पाहायला मिळते. 40+ एक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. मैदानाच्या आतमध्ये दुसरं षटक हाताळण्याची जबाबदारी त्यांच्यावर दिली जाते. ओव्हर द विकेट गजानन महाराज मंदिर एंडकडून गोलंदाजीसाठी सुरुवात केली जाईल. ऑन स्ट्राईक आपल्याला विक्रम नार्वेकर पाहायला मिळते. विक्रम याच्या बॅटमधून मोठे फटके येणं अपेक्षित आहे. संघ अडचणीत सापडलाय. अडचणीत असताना इथे मात्र मोठा फटका जरूर केसला गेलाय. स्लॉटमध्ये आलेला चेंडू इथे मात्र भिरकावून दिला गेलाय. सरळ 6 धावांसाठी षटकार येतोय. विनय यांचा पहिला चेंडू इथे मात्र भिरकावून दिला गेला. 6 धावांसाठी. विक्रम जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत RCC नाकरे संघ इथे मात्र जरूर या सामन्यामध्ये असेल. विनय गोवेकर पुन्हा एकदा इथे मात्र कमी गतीनं चेंडू करण्याचा प्रयत्न. वाईट बॉलचा सिग्नल येतोय. उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर टाकला चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. धावसंख्या 10 वर जाऊन पोहोचली आहे. अतिरिक्त धावा इथे मात्र खर्च करत असताना आपल्याला पाहायला मिळालेत. 65 धावांचा पाठलाग करत असताना इथे मात्र पुन्हा एकदा चुकीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. उजव्या यष्टीच्या खूप बाहेर टाकला चेंडू. पंच वाईट बॉल घोषित करत असताना पहिल्या चेंडूवर आघात केला गेला. तदनंतर 2 अतिरिक्त चेंडू इथे मात्र खर्च केले गेले. विनय गोवेकर यांच्याकडून अनुभव आहे. अनुभव इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये उतरावा लागेल विनय यांना. मोठा फटका इथे मात्र जरूर खेळला गेलाय. कमी गतीचा चेंडू इथे मात्र भिरकावून दिला जातोय. सर 6 धावांसाठी षटकार येतोय विक्रम याच्या बॅटमधून. थँक्यू डीजे. ॲक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवर पाहायला मिळतोय. सरळ स्क्वेअर लेग पंचांच्या डोक्यावरून भिरकावून दिला होता फटका. इथे मात्र षटक महागडं होत चाललंय.
तब्बल 14 धावा पहिल्या 2 चेंडूंवर खर्च केल्या गेल्या विनय यांच्याकडून. धावसंख्या पुढे जातीये. धावसंख्या जर पाहिले गेले तर 17वर आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळेल. कोलो टप्प्याचा चेंडू इथे मात्र कमबॅक केलं जात आहे. सन्मान दिला गेला. हात खोलण्याची संधी नाहीये, फक्त पंच केलं गेलं या चेंडूला. स्वतः गौरव आपल्याला पाहायला मिळाला चेंडूवर. चेंडू निर्धाव पाहायला मिळालाय. धावसंख्या 17. इथून मात्र धावा अजून बनवाव्या लागतील. विक्रम मैदानाच्या आतमध्ये आहे. 2 मोठे फटके घेऊन इथे मात्र डाकून दिलं जाते. मोठा फटका पुन्हा एकदा येतो. विक्रम ऑन फायर आपल्याला पाहायला मिळालाय. 3रा षटकार. या षटकामध्ये येला विक्रम याच्या बॅटमधून येत असताना आपल्याला पाहायला मिळालाय. स्क्रीनवर पाहायला मिळालाय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न उजव्याष्टीच्या थोडासा बाहेर आला, त्यानंतर बेरकावून दिला गेला. सर मिड विकेटच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. या षटकामध्ये आता धावा आल्या 20. 4 चेंडूंमध्ये. चर्चा करत असताना आपल्याला पाहायला मिळतील संघ सहकारी ते मात्र अक्रम 11 रत्नागिरी गुडेवाटर संघाचे. येणार 2 चेंडू कशा प्रकारे हाताळले जातील, किती धावा खर्च केल्या जातील, किती धावा रोखल्या जातील याकडे लक्ष आहे. 23 धावा आतापर्यंत जरूर पाहतोय आणि याचं पहिलं षटक जरूर चांगलं राहिलं, परंतु तदनंतर विनय यांच्यावर जबाबदारी जशी सोपवली गेली तशी मात्र फटकेबाजी इथे मात्र विक्रम याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाली आहे. पुन्हा एकदा अतिरिक्त चेंडू आपल्याला जरूर पाहायला मिळेल काय पाहायचंय, परंतु पंचांनी नकारार्थी मान डोलवली आहे. चेंडू इथे मात्र निर्धाव पाहायला मिळतोय. कमबॅक केलं जाते. 1 चेंडू निर्धाव टाकण्यात यश मिळवले गेले. येणारे 13 चेंडू 42 धावा अजूनही विजयासाठी आवश्यक असतील. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झालाय. क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतो. 1 धाव तिथे पूर्ण केली जाते. ऑन स्ट्राईक राहण्याचा प्रयत्न 3ऱ्या षटकामध्ये विक्रम याच्याकडून केला जाईल. धावसंख्या स्कोर कार्डवर 24. 2 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. गडी बाद असतील 4. गोलंदाजी मार्कवर चिन्मय आपल्याला पाहायला मिळतोय. येणारे 12 चेंडू 41 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. चिन्मय कशा प्रकारे गोलंदाजी करेल याकडे लक्ष असेल, परंतु मैदानाच्या आतमध्ये विक्रम ऑन स्ट्राईक. पहिला चेंडू मोठा फटका लागवण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. इथे धावा मिळतील 4. या 4 धावच्या मदतीनं धावसंख्या 28 आपल्याला पाहायला मिळतीये. धावसंख्या 28 आपल्याला पाहायला मिळतीये. धावसंख्या 28 असताना 4 विकेट. विक्रम यानं 3ऱ्या षटकाची सुरुवातही चांगली केली आहे. चिन्मय ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅट बॉलचा संपर्क होत नाहीये. अचूक टप्पा. गुडलेटवरचा चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. धावसंख्या इथे स्थिरावती आहे. कमबॅक केलं जाते. चिन्मय याच्याकडून निर्णायक षटक असेल या सामन्याचं. या सामन्यामध्ये कमीत कमी धावा खर्च करण्याचा प्रयत्न चिन्मय करताना जरूर पाहायला मिळेल. त्याच्याकडून अपेक्षा असतील. येणार 4 चेंडूंमध्ये कमीत कमी धावा खर्च करण्याची अपेक्षा केल्या जातील. RCC नाकरे संघाकडून विक्रमाच्या बॅटमधून धावा येणं गरजेचं आहे. ते मात्र जरूर शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळालाय. 1 धाव पूर्ण केले जाते. चुकीचं कॉलिंग.
आपल्याला पाहायला मिळाले. बाद होत असताना इथे विकेट क्रमांक 5 चुकीचं कॉलिंग आपल्याला पाहायला मिळालं. दोन्ही फलंदाजांदरम्यान ताळमेळ नव्हता. विकेट मिळाली आहे. शेखर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 3 चेंडूंमध्ये 4 धावा खर्च करत असताना धावबाद स्वरूपात 1 विकेट मिळाली. ती मात्र अक्रम 11 रत्नागिरी या संघाला. 29 धावा 5 विकेट. चिन्मय पुन्हा एकदा इथे ओव्हर द विकेटने शेखरसाठी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतील. इथे मात्र चौकार येतोय. या चौकारच्या मदतीने धावसंख्या पुढे जाते. अलॉंग द कार्पेटचा फटका 4 धावांसाठी मोजला गेलाय. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून हा चेंडू 4 धावांसाठी जात असताना धावसंख्या 33 स्कोर कार्डवर जरूर आहे. अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. या 2 चेंडूंवर मोठे पटके येणं गरजेचं आहे. 65 धावांचा पाठलाग करायचा आहे. उर्वरित धावा बनवण्यासाठी हे दोनही चेंडू सीमारेषेच्या बाहेर कसे जातील यासाठी प्रयत्न करावे लागतील. शेखर यांना पहिला चेंडू पेस करत असताना चौकार वसूल केला गेला. फुलटॉस आहे. मोठा फटका. खराब चेंडूवर इथे मात्र आक्रमण जरूर केलं गेलंय. इथे मात्र षटकार येतोय. षटकारच्या मध्ये धावसंख्या 39 या धावसंख्येवर जाऊन पोहोचेल. खराब चेंडूवर आक्रमण जरूर पाहायला मिळाले. ॲक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवर पाहतोय. चिन्मय ओव्हर द विकेटने आपल्याला पाहायला मिळाले. जरूर कमरेच्या दिशेनं गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. फुलटॉस बनवलं गेलं. मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू सरळ 6 धावांसाठी आपल्याला पाहायला मिळालाय. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना।
39 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. अंतिम चेंडू इथे दाखल केला जाईल चिन्मय याच्याकडून. चिन्मय याचा अंतिम चेंडू शेखरसाठी. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झालाय. सरळ क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. चुका झाल्यात. या चुका मात्र 4 धावांसाठी मोजल्या गेल्यात. इथे मात्र विनय गोवेकर चुका करताना पाहायला मिळालेत. धावसंख्या जाऊन पोहोचेल 43. 6 चेंडू आणि विजयासाठी आवश्यकता असेल सहा चेंडू आणि 22 धावा विजयासाठी आवश्यक असतील. गोलंदाजी मार्कवर राहुल ओसवाल आपल्याला पाहायला मिळतोय. 6 चेंडू 22 धावा विजयासाठी रोखायचे आहेत. परंतु विक्रम यानं दुसऱ्या षटकामध्ये जी फलंदाजी केली आहे ती राहुल यांना विसरून चालणार नाहीये. फटकेबाजी अपेक्षित आहे. 6 चेंडू 22 धावा 4 मोठे षटकार विक्रम याच्या बॅटमधून येतील का हे पाहायचे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅट बॉलचा संपर्क होत नाहीये. चेंडू निर्धाव जातोय. धावसंख्या इथे मात्र अस्थिरावताना अजूनही 5 चेंडू आणि 22 धावांची गरज. धावसंख्या 43 वर स्थिरावली आहे. 65 धावांचा पाठलाग राऊंड विकेटने. डाव्या हाताचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका इथे मात्र जरूर फसलाय. इथे विकेट मिळते. माघारी परतावं लागेल ते मात्र विक्रम याला. विक्रम याच्या खेळीचा अंत होतोय. तो 43 या धावसंख्येवर असताना वैयक्तिकरित्या या विक्रम याने 39 धावा जोडल्या गेल्या. दोन बॉल 4 बॉल 43 धावा 6 विकेट इथे मात्र जरूर पाहायला मिळते. सचिन बाटकर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. राहुल ओसवाल गोलंदाजी ट्रॅकवर. हा चेंडू इथे मात्र निर्धाव जात असताना आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र धावा खर्च केले गेले नाही आहेत मागील 3 चेंडूंवर. पण ते 1 विकेट मिळाली विक्रम सारख्या मोठ्या फलंदाजाची. चांगली गोलंदाजी जरूर पाहायला मिळते. अंतिम षटकामध्ये 6 चेंडूंमध्ये 22 धावा रोखायच्या असताना इथे मात्र 3 चेंडू सलग निर्धाव टाकले गेले. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय. क्षेत्ररक्षक आपल्याला आनंद पाहायला मिळेल. 1 धाव तिथे पूर्ण केली जाते. एका धावच्या मदतीने धावसंख्या 44 वर जाऊन पोहोचेल. आता येणार 2 चेंडू 21 धावा औपचारिकता इथे मात्र पूर्ण करायची आहे दोन्ही संघांना. ही औपचारिकता कशा प्रकारे पूर्ण केली जाईल, कशा प्रकारे फटके खेळले जातील, कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल याकडे लक्ष असेल. पुढे खेळण्याचा प्रयत्न जरूर झालाय. क्षेत्ररक्षक आपल्याला मिड विकेटला पाहायला मिळते. 1 धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या 45 वर जात असताना आपल्याला पाहायला मिळते. 6 विकेट 45 धावा. अंतिम षटकातील अंतिम चेंडू. ह्या सामन्याचा अंतिम चेंडू मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळेल. अंतिम चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र फटका फसलाय आणि सामना विजयी होते अक्रम 11 रत्नागिरी गुडेवाटार हा संघ. अक्रम 11 रत्नागिरी गुडेवाटार यामध्ये ग्रीन स्टार पॉवर्स, गोळप 11 गावखडी,
नवलाई पावणाई मिऱ्या चारही संघाचे कर्णधार मुख्य मंचाच्या दिशेने जोडले जा. चारही संघांचे कर्णधार मुख्य मंचाच्या दिशेने जोडलं जायचे आणि तिथे चिट्ट्या उडवल्या जातील. जसं सामने लागतील तसे सामने मैदानाच्या आतमध्ये पार पडतील.